वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पहिली घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका यापूर्वीच या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. त्याची उत्तरपत्रिका आपण पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे 2/9/2025 म्हणजे याच वर्षीची. इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांच्यासाठी उपयोगी आहे. विषय अर्थशास्त्र. गुण 25 आहेत आणि 1.5 तासाचा वेळ आहे उत्तर लेखनासाठी. ही प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. यंदा म्हणजे यावर्षी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे उशिरा सुरू झालेले आहेत क्लासेस, म्हणून ही प्रश्नपत्रिका फक्त पहिल्या प्रकरणावरच प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत. हे लक्षात घेऊन प्रश्नपत्रिका सोडवायची आपल्याला. चला तर पाहूया. पहिली घटक चाचणी परीक्षा 25 गुणांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता समजून घेऊया. प्रश्न पहिला अ. सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत आणि 5च उत्तरं लिहायची आहेत. 1. विनामूल्य वस्तू, त्याचा संबंध आहे उपयोगिता मूल्य. तर आर्थिक वस्तूचा संबंध रिकाम्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं विनिमय मूल्य. 2. अर्थशास्त्र कौटिल्य. तर राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ॲडम स्मिथ. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्यने लिहिला, राष्ट्राची संपत्ती ॲडम स्मिथने. 3. सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटक. रिकामी चौकट आहे समग्र घटक, तर रिकाम्या जागी लिहायचं स्थूल अर्थशास्त्र. 4. भांडवल व्याज संयोजक नफा, म्हणजे भांडवलाला व्याज हा मोबदला मिळतो, तर संयोजकाला नफा हा मोबदला मिळतो. 5. भौतिकशास्त्र रिकामी चौकट आहे आणि मानसशास्त्र सामाजिक शास्त्र. तर रिकाम्या चौकटीमध्ये लिहायचं आहे नैसर्गिक शास्त्र. शास्त्राचे 2 प्रकार, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. तर मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि भौतिकशास्त्र नैसर्गिक शास्त्र आहे. ब प्रश्न आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 संकल्पना दिल्यात, 3च स्पष्ट करायच्यात आणि 6 गुण आहेत. म्हणजे प्रत्येक संकल्पनेला 2 गुण आहेत आणि त्या 2 गुणांचं विभाजन पण केलेलं आहे. एक संकल्पना ओळखायला 1 गुण आणि दुसरा गुण असेल त्याचं स्पष्टीकरण लिहायला. आता आपण उत्तरपत्रिका सोडवत आहोत, त्यामुळे 5ही प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. 1. रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. 2. वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. 3. करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. 4. रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. 5. श्री अनिल 25,000 रुपये उत्पन्न मिळवतात व 2,000 रुपये प्रत्यक्ष कर भरतात. अशा प्रकारे श्री अनिल यांना 23,000 रुपये हातात मिळतात. आता आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. उत्तर लिहायचं उदाहरणातील संकल्पना. वैयक्तिक आर्थिक चल किंवा वैयक्तिक आर्थिक घटक. आता इथे एवढं लिहिलं की 1 गुण मिळेल. संकल्पनेचे स्पष्टीकरण. जे आर्थिक चल विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था इत्यादींशी संबंधित असते, अशा आर्थिक चलास वैयक्तिक आर्थिक चल म्हणतात. वैयक्तिक आर्थिक चलांचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. हे स्पष्टीकरण लिहिलं की 1 गुण. अशा प्रकारे 2 गुणांच्यासाठी हे उत्तर अशा प्रकारे लिहायचं. संकल्पना एकदा लिहायची आणि स्पष्टीकरण एकदा लिहायचं 1-1 गुणांच्या साठी. क्रमांक 2. वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. उत्तर लिहायचं उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक गरज आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण. जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते त्या गरजेला वैयक्तिक गरज म्हणतात. 3. करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. उत्तर उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक बचत. संकल्पनेचे स्पष्टीकरण. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणारा सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग म्हणजे वैयक्तिक बचत होय. 4. रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. उत्तर उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक गुंतवणूक. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वैयक्तिक बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक होय. 5. श्री अनिल एकूण 25,000 रुपये कमवतात, त्यापैकी 2,000 रुपये उत्पन्न कर भरतात, म्हणजेच श्री अनिल यांना
23,000 रुपये हातात मिळतात. उत्तर. उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न. संकल्पनेचे स्पष्टीकरण. उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर यासारखे प्रत्यक्ष कर भरल्यानंतर उरणारा वैयक्तिक उत्पन्नातील भाग म्हणजे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न होय. व्ययशक्य याला खर्च शक्य उत्पन्न असं देखील म्हणतात. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 8 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. म्हणजे या प्रश्नांच्या मध्ये 4-4 मुद्दे तरी आले पाहिजेत. 1. उत्पादनाचे घटक स्पष्ट करा. 2. मूल्याचे दृष्टिकोन स्पष्ट करा. 3. संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आपण प्रश्नांची उत्तरं पाहूया. 1. उत्पादनाचे घटक स्पष्ट करा. उत्तर. उत्पादन त्याची व्याख्या लिहायची. उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. उत्पादनाचे घटक पुढीलप्रमाणे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. उत्पादनाच्या घटकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे आणि या 4 घटकांची सविस्तर माहिती आपण पाहूया. 1. भूमी. आता याच्यामध्ये 3 मुद्दे घेतलेले आहेत आपण. 1. सर्वसामान्यपणे जमीन म्हणजे भूमी मानले जाते, परंतु अर्थशास्त्रात भूमी या संज्ञेस व्यापक अर्थ आहे. 2. भूपृष्ठाखालील उदाहरणार्थ खनिजे. भूपृष्ठालगत उदाहरणार्थ झाडे, नद्या. इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे. झाडे, नद्या आणि भूपृष्ठाच्या वर उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस भूमी म्हणतात. 3. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून भूमी ही मानवास निसर्गाने दिलेली विनामूल्य देणगी आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड या स्वरूपात मोबदला मिळतो. 2. श्रम. त्याच्याबाबतही 3 मुद्दे घेतलेत. 1. श्रम हा उत्पादनाचा सजीव व सक्रिय घटक आहे. 2. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. उदाहरणार्थ सुतार, अभियंता इत्यादींनी केलेली कामे. 3. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल श्रमाला वेतन किंवा मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. तिसरा घटक आहे भांडवल. याचेही 3 मुद्दे. 1. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. 2. उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. 3. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भांडवलाला व्याज या स्वरूपात मोबदला मिळतो. आणि चौथा घटक आहे संयोजक. त्यातही 3 मुद्दे. 1. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. 2. संयोजक हा उत्पादनाच्या इतर घटकांचा मेळ घालून उत्पादन प्रक्रियेस चालना देतो. 3. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल संयोजकाला नफा या स्वरूपात मोबदला मिळतो. दुसरा प्रश्न आहे मूल्याचे दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर. मूल्य. 1. एखाद्या वस्तूचे दैनंदिन जीवनातील मूल्य किंवा महत्त्व म्हणजे उपयोगिता मूल्य होय. 2. एखाद्या वस्तूचे पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा महत्त्व म्हणजे विनिमय मूल्य होय. 3. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे पाण्याचे उपयोगिता मूल्य अधिक असूनही विनिमय मूल्य कमी असते. या उलट हिरे दुर्मिळ असतात, त्यामुळे हिऱ्यांची उपयोगिता मूल्य कमी असूनही विनिमय मूल्य अधिक असते. यालाच हिरे पाणी विरोधाभास म्हणतात. तिसरा प्रश्न. संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. संपत्तीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. उपयोगिता. ज्या वस्तूंमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असते त्या वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज इत्यादी. 2. दुर्मिळता. ज्या वस्तूंचा पुरवठा हा त्या वस्तूंना असणाऱ्या मागणीच्या तुलनेत कमी असतो, म्हणजेच ज्या वस्तू त्यांच्या मागणीच्या तुलनेत दुर्मिळ असतात अशा वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ किंमत देऊन विकत घ्याव्या लागणाऱ्या सर्व आर्थिक वस्तू. तिसरं वैशिष्ट्य विनिमयता. ज्या वस्तूंचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विनिमय करता येतो अशा वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने इत्यादी. 4. मनुष्यबाह्यता. ज्या वस्तू मानवी शरीरबाह्य असतात व त्यामुळे हस्तांतरणीय असतात अशा वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. शेवटचा तिसरा प्रश्न. सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही 1 सोडवायचा 2 पैकी आणि 6 गुण आहेत. 1. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. 2. मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर पाहू. 1. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत. 1. राष्ट्रीय उत्पन्न. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तूंची व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. 2. समग्र बचत. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणारा सध्याच्या उत्पन्नाचा भाग म्हणजे बचत होय. अर्थव्यवस्थेतील बचतीचे एकूण प्रमाण म्हणजे समग्र बचत होय. 3. संकल्पना समग्र गुंतवणूक. बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे गुंतवणूक होय. अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीचे एकूण प्रमाण म्हणजे समग्र गुंतवणूक होय. 4. व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांमुळे व्यापारात घडून येणारे बदल म्हणजे व्यापार चक्र होय. तेजी आणि मंदी या व्यापार चक्रातील महत्त्वाच्या अवस्था होत. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. 5. आर्थिक वृद्धी. दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही एकांगी, संकुचित व संख्यात्मक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न याद्वारे मोजली जाते. 6. आर्थिक विकास. आर्थिक वृद्धीबरोबरच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडणे म्हणजे आर्थिक विकास होय. आर्थिक विकास ही सर्वसमावेशक, व्यापक व गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा यावरून मोजला जातो. प्रश्न 2. मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. मानवी गरजांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. गरजा अमर्यादित असतात. गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असताना दुसरी गरज निर्माण होते, म्हणजेच गरजा अमर्यादित स्वरूपाच्या असतात. 2. गरजा पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, उदाहरणार्थ अन्न, पाणी इत्यादी वस्तूंच्या गरजा. काही गरजा प्रसंगानुरूपही निर्माण होतात. 3. गरजा वयानुसार बदलतात. गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात, उदाहरणार्थ खेळणी, गोष्टीची पुस्तके इत्यादी लहान मुलांच्या गरजा असतात, तर संगणक, संदर्भ पुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात. 4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, उदाहरणार्थ साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्स इत्यादी पुरुषांच्या गरजा असतात. 5. गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्तीच्या खास सवयी व आवडीनिवडी असतात, म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलतात. 6. गरजा हवामानानुसार बदलतात. हवामानानुसार, ऋतूनुसार गरजा बदलत जातात. उदाहरणार्थ उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. 7. गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजांवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, उदाहरणार्थ खाद्यपदार्थांच्या गरजा, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार बदलत जातात. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्राची पहिली घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. ही नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. तुमच्या कॉलेजमध्ये अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका असेल, यातील काही प्रश्न नक्की येतील. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक नक्की पाठवा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.